नांदेड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं नांदेड शहरातील पूरग्रस्त भागाला जे आहे ते दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे। आपण बघतो या ठिकाणी जवळपास 5000 किट जे आहे ते एकत्र करण्यात आलेत आणि पूरग्रस्तांना जे आहे ते ह्या किट वाटप करण्यात येणार आहेत। आपण बघतो गेल्या काही दिवसापासून जे आहे ते गोदावरी नदीला मोठा पूर आला होता, त्यामुळे नांदेड शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरलं होतं आणि कुठेतरी पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळावी यासाठी काँग्रेस शहर कमिटीने जे आहे ते यासाठी पुढाकार घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत नांदेड काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण आहेत। काय सांगाल आपण आज जे किटचं वाटप करणार आहात? मागच्या 1 महिन्यापासून नांदेड जिल्ह्यावर पावसानं थैमान घातलेला आहे आणि नांदेडला गोदावरी नदीनं मोठ्या प्रमाणात बॅकवॉटर आहे आणि वरून जो जायकवाडीमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग झालेला आहे। नांदेडच्या अनेक सखल भागामध्ये बरेच घरामध्ये पाणी गेल्यामुळं बऱ्याच लोकांचं अन्नधान्य त्यामध्ये वाहून गेलेलं आहे। गरजेच्या वस्तू वाहून गेलेल्या पाहायस मिळत आहेत आणि यासाठी शासनानं अद्याप 1 महिना झालं तरी कोणतीही 1 रुपयाची मदत त्या गरजवंतांना केलेली दिसत नाही आहे। आणि आज आम्ही नांदेड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी जवळपास 5000 किट तयार केलेले आहेत। त्यामध्ये बरेच खाण्यापिण्याच्या वस्तू त्या ठिकाणी आम्ही देतो आहे आणि 5000 किट येणाऱ्या 1-2 दिवसात आमचे नांदेड शहर अध्यक्ष अब्दुलभाई सत्तार असतील, माजी उपमहापौर मसूदभाई आणि सर्व टीम या ठिकाणी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी या ठिकाणी 2 दिवसात ते सर्व 5000 किट पोहोचवण्याचं काम जे गरजवंत आहेत ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेले आहे अशांना करतील 2 दिवसामध्ये। आपण बघतो नांदेडमध्ये जे ते 6,50,000 हेक्टर नुकसान झाले, मात्र शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नाही। दसरा गेलाय, दिवाळी येत आहे। नांदेडमध्ये जवळपास एवढ्या पावसामुळं शेतकरी हतबल झालेला आहे। प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। 6 लाखच्या जवळपास या ठिकाणी नुकसान झालेलं दिसत आहे। आज बरेच भागात क्रॉप इन्शुरन्सचे लोक फिरत आहेत, पण ते लोक अशा ठिकाणी जात आहेत, अशा शेतीवर पाहणी करताना आम्हाला तक्रारी आढळून येत आहेत की त्या गावामध्ये 90% नुकसान झालेलं आहे, पण 5% जिथं चांगलं आहे त्या शेतात जाऊन ते पाहणी करताना दिसत आहेत। लोकांच्या तक्रारी येत आहेत, महसूल प्रशासनाचं सुद्धा ते लोक ऐकत नाहीत। पण शासनाने अद्याप 1 महिना या ठिकाणी कोणताही मोबदला शेतकऱ्यांना अद्याप दिलेला नाही आहे। आज आपण बघू शकता की 2 दिवसापूर्वी कोंढा या अर्धापूर तालुक्यातल्या गावामध्ये एका मुलानं आत्महत्या केली होती। त्याचा धक्का सहन न झाल्यामुळे त्याच्याही वडिलांचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला आणि आज मला अशी माहिती मिळते की येळेगाव या ठिकाणी एका शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणामुळं त्या ठिकाणी चिठ्ठी लिहून आत्महत्या केलेली आढळून आली आहे। मला सरकारला एक प्रश्न विचारायचे की आपण किती शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट बघताय? अद्यापर्यंत आपण कोणतीही मदत किंवा मोठी मदतीची घोषणा अद्यापर्यंत राज्य सरकारनं केलेलं नाही आहे। पण आपण आणखी किती शेतकऱ्याच्या आत्महत्येचं पाप आपल्या डोक्यावर घेणार आहात हे आपल्या माध्यमातून मला राज्य सरकारला विचारायचं आहे। राज्य सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा काँग्रेस कमिटी येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये मोठा जनाक्रोश मोर्चा या ठिकाणी आम्ही काढणार आहोत। आपण बघतोय 8 ते 10 दिवस झाले गोदावरी नदीला पूर परिस्थिती आहे। अनेक सखल भागात पाणी शिरलं, बॅकवॉटरमध्ये शेती पिकाचं पुन्हा नुकसान झाले, मात्र असताना पालकमंत्री दिसत नाही। आज आपण बघतोय की मागच्या 1 महिन्यापासूनच नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। गोदावरी नदीला बॅकवॉटर आलेला आहे। मी प्रत्यक्ष बऱ्याच गावांना धर्माबाद असेल, उमरी असेल, नायगाव असेल, मुदखेड असेल, जिथं जिथं बॅकवॉटरचं पाणी मोठ्या प्रमाणात आलेलं आहे पाहणी केलेली आहे। पण या 1 महिन्यामध्ये आमचे पालकमंत्री महोदय फक्त 5 तासाचा दौरा करून गेले आणि अद्यापपर्यंत या ठिकाणी नांदेडमध्ये ते फिरकलेले नाही आहेत। पालकत्व कशासाठी असते की जिल्ह्यामध्ये अडीअडचणीचं पालकत्व त्यांच्याकडे असते, पण पालकमंत्री महोदयांनी या ठिकाणी नांदेड जिल्ह्याकडे स्पेशल पाठ फिरवलेली दिसते। कोणतीही कृती त्यांनी अद्यापपर्यंत केलेली नाही आहे। फक्त एक बैठक घेऊन सोपस्कार केल्याचं या ठिकाणी आपण पाहतोय। म्हणून पालकमंत्री या ठिकाणी काही लक्ष न दिल्यामुळे अद्याप या ठिकाणी नांदेडची महापालिका असेल, प्रशासन, जिल्हा प्रशासन असेल, कोणतीही मदत या ठिकाणी करताना आपल्याला दिसत नाही। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोकराव चव्हाण यांच्या भाऊराव सहकारी कारखान्याने 3151 रुपये भाव द्यावा अशी मागणी केली। नाही, काल मी आपल्या माध्यमातून बघितलं की चिखलीकर साहेबांनी मागणी केलेली आहे आणि मलाही वाटतं की बाकी जिल्ह्यामध्ये 3150 रुपये भाव देऊन जर कारखाने चालत असतील तर आपल्या इथल्याही नांदेड जिल्ह्यातली कारखान्यांनी तो भाव शेतकऱ्यांना द्यावा आणि कारखाने चालवावे। तिथले कारखाने जर चालत असेल तर इथले कारखाने का चालत नाहीत? इथल्या कारखान्याला भाव द्यावा, शेतकऱ्यांच्या पदरात भाव टाकावा। मात्र या सगळ्या विचार अशोकराव चव्हाण असं म्हणतात की कळंबर कारखान्याच्या त्यांनी चालू करावा।
शकतं? नाही, कलंबर कारखाना मागे बऱ्याच वर्षापासून कोर्ट मॅटरचा विषय होता. गेल्या वर्षी जिल्हा बँकेकडे तो गहाण होता आणि जिल्हा बँकेने तो गेल्या वर्षी विक्री केला. आता तो कारखाना जो घेणारा व्यक्ती आहे तो त्या ठिकाणी चालू करेल. निश्चित बघतोय आपल्यासोबत नांदेड काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण होते, ज्यांनी आपल्यास संवाद साधलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.